आणि या सगळ्या युद्धामध्ये होर्मुझची जी समुद्रधुनी आहे ती समुद्रधुनी पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। कारण हा आपल्या सगळ्या जगाच्या पाठीवरचा विचार केला तर हा एक असा पट्टा आहे, असा भौगोलिक पट्टा आहे की जो पट्टा जर या युद्धामुळे बंद झाला तर त्याचे मोठे परिणाम हे केवळ आखाती देशांपुरते मर्यादित न राहता त्याची व्याप्ती ही जगभरात पाहायला मिळेल। जगाच्या अर्थव्यवस्थेची एक प्रकारे जीवनवाहिनी मानली जाते होर्मुझची खाडी, ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। मध्य पूर्वेत जो तणाव वाढतोय त्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा असा हा समुद्री मार्ग बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पण जर हा मार्ग खरोखरच बंद झाला तर त्याचे परिणाम गंभीर असतील, कारण जगातली जवळपास 20% कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने केली जाते। सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणि कतारमध्ये विविध जे तेल उत्पादक देश आहेत ते सगळेजण आपली तेलाची निर्यात याच मार्गाने करतात। त्यामुळे होर्मुझची खाडी जर बंद झाली तर सगळ्यात पहिला फटका बसणार आहे तो इंधन वाहतुकीला। त्यामुळे कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या संख्येने वाढतील आणि भारताला सुद्धा याचा फटका सहन करावा लागेल। ही समुद्रधुनी जी आहे होर्मुझची ही नेमकी महत्त्वाची का आहे? कोणत्या देशाची किती टक्के तेलाची आयात निर्यात याच पट्ट्यातनं होते ते आपण जाणून घेऊया। होर्मुझच्या खाडीतून 8 देशांना तेल पुरवठा होतो। होर्मुझच्या खाडीतून जगभरात 20% तेल पुरवठा केला जातो। दररोज 1,70,00,000 बॅरलचा पुरवठा इथून होतो। इराण, इराक, कुवेत, बहारीन, कतार, सौदी अरेबिया, UAE, कतार या देशांना तेल पुरवठा इथूनच केला जातो। कोणत्या देशांना किती फटका बसणार? भारताला 60% तेल हे मध्य पूर्वेतून येतं। चीनला 40% तेल हे मध्य पूर्वेतून येतं। जपानला 75% तेल हे मध्य पूर्वेतून येतं। सौदी अरेबियाला 80 ते 90% तेल हे होर्मुझच्या खाडीतून निर्यात होतं। पाकिस्तानला 90% तेल हे मध्य पूर्वेतून येतं आणि UAEला 72% तेल हे होर्मुझच्या खाडीतून निर्यात होतं। तर होर्मुझची समुद्रधुनी जर का बंद झाली या युद्धजन्य परिस्थितीमुळे तर सगळ्यात पहिला फटका हा इंधनाच्या वाहतुकीला बसेल। कच्च्या तेलाचे दर वाढतील आणि अर्थातच इंधन महाग होणार आहे। आता भारतावरती जगामध्ये जे युद्ध चालू आहे त्याचे परिणाम नेमके कसे होणार आहेत? तर त्याचे परिणाम सगळ्यात आधी भारताच्या व्यापारावरती होतील, कारण भारताकडनं ज्या